तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसानंतर आलोय आपण बियर डिलिव्हरी करायला मित्रांनो. काल तर काय आपलं सोलापूरच्या रूटला मी काही गेलो नाही भाई. सोलापूरचा एक व्हिडिओ बनवणार आहे आपण परत भारीमध्ये. आता आलोय आपण कोरेगाव पार्कला. सकाळचे वाजल्यात 8:30. गाडी बिडी लोड झालेली. आता पहिलं चाललोय पिंपरी सौदागरच्या वाईन शॉपला. आता बघू कसं नियोजन आहे, कसा जातोय आजचा दिवस. लोकेशन आहे क्या? किधर जाना है पहिला? मित्रांनो, हे काम बघा कसलं जुनं आहे. पण आहे जवळ इथं संध्याकाळी राहणाऱ्याची गांडच फाटून जात असेल मी. इथलं संध्याकाळी वातावरण असलं भागार असतंय ना, रोडने जाताना गांडीव गाठी पडतात तिथं. हा एरिया खरंच भुताडकी. हेलो गाइस, आज आए थे हम पूनम, मैं और मेरे बड़े भाई. हम आए थे वाइन शॉप पर कुछ डिलीवरी देने के लिए. बहुत मज़ा आ रहा है भाई के साथ ब्लॉग बनाने में. तर फायनली मित्रांनो पोहोचलेलो आपण पिंपरी सौदागरमध्ये. आता वाजलेत 9:15. अजून 15-1 मिनिटामध्ये वाईन शॉप उघडन. अजून आपली टोटल आज 15 डिलिव्हरी आहेत. तर आज आपली गांडच लागणार आहे 100%. बघू आता पुढं काय विषय. हे पहिलं वाईन शॉप आहे. PCMचे माझा आवडता एरिया आहे भाई. आज लय आवडता रूट भेटलाय मला असं समजायला लागेल मला. चला तर मित्रांनो, फायनली वाईन शॉप उघडलेलं आहे. भाऊ आपला द्यायला लागलाय मटेरियल आता. मित्रांनो आता वाजलेत 11 आणि 11 वाजता दुसऱ्या वाईन शॉपला पोहोचलोय, दुसऱ्या स्टोअरला. म्हणजे आई जवळ आज दिवसच जातोय. प्रत्येक स्टोअरला जर अर्धा तास जरी लागला तरी 15 स्टोअर आहे. जायला अर्धा तास आणि तिथं माल हे करायला अर्धा तास, 1 तास एका स्टोअरला. बघू आता किती वेळ लागतोय, तर बी पटापट करण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो आता इथं आलोय ना आपण, हे फेज 3 हिंजवडीचं नाही का. पहिलं राव एवढं भारी वातावरण होतं इथं. मस्त डोंगर बिंगर झाडं बिडं होते. वर बापूजी बुवाचं मंदिर आहे. आता इथं सगळ्या बिल्डिंगी झाल्यात. आई घातली, सगळं उद्ध्वस्त करून टाकल्या डोंगर. गंभीर विषय आहे. डेव्हलपमेंट आहे जवळ जेवढी चांगली तेवढी पर्यावरणासाठी लय वाईट आहे राव. आता तुम्ही माणसाने येऊ लागला पर्यावरणाच्या गप्पा नाही, पण हे रियालिटी. असं जर होत राहिलं तर गंभीर विषय होईल बाई. मित्रांनो 8व्या डिलिव्हरीला आलोय. आता पोचलोय बालेवाडी हाय स्ट्रीटला भाई. इथं द्यायची आपल्याला काय राव, याचं नाव बी मला बोलता येत नाही. इथं आतमध्ये शॉप आहे वाटतं कोणतं तरी.
आलोय इथं मर्सडीज बेंचच्या शेजारी हायवेला. अजून 2-3 वाईन शॉप राहिलेत भाई. गंभीर विषय आहे माहिती का. काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपल्याला कुठली गोष्ट म्हणजे अर्थात वाईन शॉप पाहिजे नसतात ना, त्यावेळेस बेंचत इकडून तिकडून हिंडून पार बेजारी होते आईजवळ, पण वाईन शॉप भेटत नाही. आणि एक दिवस असं येतो आई घातली दिवसभर फक्त वाईन शॉपच हिंडायचे असतात, पण आपण घेऊन काय पिऊ शकत नाही का कारण आपण ऑन ड्युटी असतं. गंभीर विषय भाई. ओळखतोय आता थोड्याचा रोड झाल्यानंतर घेतोय एखादी क्वार्टर आणि काय. सकाळी 8 वाजल्यापासून डिलिव्हरी टाकतोय आईजवळ. आता वाजलेत 6, तरी बी अजून एक स्टोर राहिले. आता एक स्टोर करायला 1 तास गेला तर आईजवळ 7 वाजते आणि परत 1 वाजता सोलापूरला जायचं. चला तर बघू मग आलंय संपत काम, काय विषय नाही. आता झाका मी कोरेवा पार्कला काही जात नसतो पाहिजे, मी डायरेक्ट पोर्टर करणार आहे आणि एमटी कॅरेट पाठवून देणार आहे. बघू आता कसं होतं. चला तर मित्रांनो आलोय आपण भाई शेवटच्या स्टोअरला. आता किमान 7:30 तरी वाजलेत. असं कधी होणार आहे का भाई की माझी लवडे लागणार नाही. लागले ना भाई शेवटच्या स्टोअरला. येड जावेने वेगळंच लोकेशन टाकलं होतं. परत तिथं गेलो, तिथून त्यांनी परत दुसरं लोकेशन टाकलं. 18 बिअर गायब झाल्या. कशा झाल्या काय माहीत. जाऊ द्या घालू द्या. आता आलोय, संपवतो आजचा व्हिडिओ इथंच. बाय बाय.